इथूनच सुरुवात केली. नाही येत त्यांना हा इथूनच नाती येतात घरी. शेषराव नामदेवराव पवार आणि माझे गाव बातुटी एक तालुका कंधार मधला आहे. शिक्षण माझे थोडे प्राथमिक शिक्षण हे ह्याचे बातुटीमध्ये झाले, ग्रामीण भागामध्ये. त्याच्यानंतर मी कंधारला आलो आणि कंधारला श्री शिवाजी मोफत हायस्कूल या संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर काही काळानंतर त्या वेळेस दुष्काळाचे सावट पडलेले होते. अनेक लोकांना पियाचे पाणी मिळत नव्हते. शहरावैरा लोक फिरत होते. शेतकरी शेतमजूर लोकांना कामे वेळेवर मिळत नव्हती. या सगळ्या गोष्टीचा थोडासा मला थोडं दुःख झाले आणि त्यावेळी त्या काळात मी विद्यार्थी संघटनेचा सेक्रेटरी असल्यामुळे काही विद्यार्थ्याला मित्राला सोबत घेऊन तहसीलदाराला निवेदन दिले. त्याचप्रमाणे त्या काळात चळवळीमध्ये बॅरिस्टर खोब्रागडे हे आंबेडकर चळवळीमध्ये अतिशय महत्वाचे काम करीत होते असे आम्हाला कळाले. आम्ही त्यांना सुद्धा एक निवेदन लिहून त्यांना निवेदनाद्वारे असं कळवलं की साहेब तुम्ही कंधार तालुक्यामध्ये या. कंधार तालुक्यात अनेक ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये अनेक लोकांना जातीवाद आहे, अत्याचार अन्याय केला जात आहे, लोकांना पाणी पिण्याचे मिळत नाही आणि तशा प्रकारे आम्ही तर निवेदन दिलेलीच आहे. परंतु आपला प्रभाव पडेल आणि तुम्ही कंधार तालुक्यामध्ये दौरा काढावा आणि आपल्या दौऱ्यामधून सरकार दरबारी त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी विनंती आम्ही त्यांना एक निवेदन दिले. आणि ते निवेदन दिल्यानंतर त्या निवेदनाची प्रत आम्ही गोदातरंगमध्ये एका दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी सुद्धा दिलेली आहे. असे छोटे मोठे काम मग पाहण्यासाठी एक गोगदरी आहे, गाव आमच्या बातुटी पासून चिंचोली आहे, धर्मापुरी आहे, बामणी आहे. अशा ठिकाणच्या लोकांना या ठिकाणी एक नदी जात असते. त्या नदीच्या काठी नदीला पाणी नव्हतं, कोरडी नदी होती आणि त्या नदीमध्ये आम्ही चलमे खोदले, श्रमदान केले आणि लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी दूर केल्या. अशा पद्धतीने तुप्पा असो, भायगाव असो, काकांडी असो, अशा ठिकाणी आंबेडकर जयंतीवर अन्याय अत्याचार केला जात होता, दगडफेक केली जात होती. ह्या अशा गोष्टी मला कळाल्या आणि विद्यार्थी दशेमधूनच करता येईल तेवढे त्या आंबेडकरी चळवळीत मी भाग घेतला आणि त्यावेळेस ह्या अडचण्या, गरिबाच्या अडचण्या, अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आंबेडकर नगर मधून एक चळवळ निघाली होती. त्या चळवळीमध्ये एल.एस. गायकवाड पंचनामाकार होते, आंबेडकर होते, पुन्हा कसबे म्हणून एक चालक होते अर्जुनराव, जळबाजी पोटफोडे होते, कडकनाथ हटकर होते, हनुमंतराव मोरे होते, चोखोबा पैलवान होते. असे आंबेडकरवादी चळवळीमध्ये यांनी धडाडीने काम करून हा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी मला सोबत घेऊन खेड्यापाड्यांनी दौरे काढले होते. अशा अनेक अडचणी आहेत. अनेक ठिकाणी जातीवाद भयंकर फोफावला होता. या अशा अडचणीला हे दूर करण्यासाठी सहकार्य व्हावं, या लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आम्ही औरंगाबाद येथील B.S. मोरे साहेब यांना निमंत्रण केले आणि त्याच्या सहकार्यातून अशा प्रकारे चळवळीमध्ये मी थोडंफार काम केलेलं आहे. परिवहन महामंडळामध्ये मला नोकरी मिळाली आणि 1975-76 साली नोकरी मिळाली आणि त्या नोकरीच्या माध्यमातून मी जवळजवळ 35 वर्ष नोकरी केली. 35 वर्ष नोकरी करीत केलं. माझ्या कामाची दखल घेऊन चीफ सेक्रेटरी ऑफिसर मुंबईचे श्री चौधरी साहेब, सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी माझ्या कामाचा आढावा बघितला, कामाचं माहिती घेतली आणि मला प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. मग ते
एसटी महामंडळामार्फत धार्मिक सामाजिक या यात्रा होत होत्या मराठवाड्यामध्ये. त्यामध्ये आषाढी कार्तिकी पंढरपूर, आषाढी एकादशी पंढरपूर, पौरादेवी बंजारा समाजाची यात्रा, नागपूर यात्रा धम्म परिषदेची, पुन्हा त्याचप्रमाणे नांदेड येथे अखिल भारतीय धम्म परिषद एस.टी. गायकवाड त्याचे मुख्य उपासक आहेत, मुख्य संचालक आहेत. त्यांनी धम्म परिषद अतिशय महत्वाची नांदेड येथे ठेवली. अशा अनेक यात्रेमध्ये काम केल्यामुळे यात्रेमध्ये उत्कृष्ट काम केले. एस.टी. गायकवाड साहेबांनी सुद्धा मला 17 वर्ष मी धम्म परिषद मध्ये एसटी मार्फत प्रवाशांची सेवा केली आहे. त्यांनी माझ्या कामाचा दखल घेऊन मला प्रमाणपत्र धम्म परिषदेतर्फे प्रमाणपत्र देऊन माझा गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सर आंबेडकर चळवळीमध्ये छोटे मोठे काम करीत असताना एकेकाळी नामांतराचा लढा निर्माण झाला. 1975, 76, 77 त्या काळामध्ये अनेक लोकांवर अन्याय अत्याचार केल्या जात होते. माझ्यावर सुद्धा तो अन्याय झाला होता. मी नांदेड सोडून देगलूरला त्यावेळेस होतो. देगलूरून तहसीलदाराने म्हणले तुमचं तुम्ही संरक्षण करून घ्या. तेव्हा आम्ही बडापालला रात गेलो आणि त्या ठिकाणी 10 दिवस थांबलो. 10 दिवसानंतर मला कळालं की मराठवाड्यामध्ये गाड्या आणि वगैरे सुरळीत काम चालू झाले. त्यावेळेस मी परत आलो आणि या सगळ्या अशा त्यामध्ये माझ्या कामाचं त्याचप्रमाणे नांदेड येथील एक फुले शाहू आंबेडकर धम्म म्हणजे फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने मला माझ्या कामाचं गौरव करून मला त्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले आणि डॉक्टर मनोहर साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या हस्ते मला प्रमाणपत्र मिळाले. त्याचप्रमाणे रिपब्लिक अखिल भारतीय रिपब्लिकन हक्क परिषद नांदेडच्या वतीचे संस्थापक श्री सोनाळे रमेशरावजी आणि त्यांच्या संस्थेमार्फत मला दलित मित्र पुरस्कार देण्यात आला आणि ते पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील आणि राज्यमंत्री माधवराव पाटील किनाळकर यांच्या हस्ते मला प्रमाणपत्र नांदेड येथे देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने विनंती करतो की तुम्ही नेहमी अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यासाशिवाय आपल्या जीवनाची क्रांती होत नाही. पहिला अभ्यास करा. अभ्यास झाल्यानंतर आपण कसं कोणा संग वागायचे, वडील धाडील माणसासंग नम्रतेने वागा, आई वडिला संग नम्रतेने वागा. वडील भाऊ असो बहीण असो ही आपली भारतीय संस्कृती आहे. या अतिशय खायला वेळ अन्न मिळत नव्हतं. आई वडील मजुरी करीत होते. अशात नोकरी लागली आणि नोकरी करत असताना सुद्धा मी 9 रुपये रोज या 9 रुपये रोजावर काम केलेलं आहे. मुखेडला 9 रुपये रोजावर मी पार्ट टाइम कंट्रोलर म्हणून काम केले. कंधारला पार्ट टाइम कंट्रोलर 9 रुपयावर काम केले. अतिशय केलं आणि हे काम करत असताना अनेक अडचणी यायच्या. जातीवाद जास्त खेड्यापाड्याने होता. मी ग्रामीण भागामध्ये जास्त होतो. त्याच्यामुळे जातीवाद अतिशय भोकाळला होता. मी एक उदाहरण म्हणजे मी लहानपणी सांगतो. एका मंदिरावर गेलो असताना एक शिक्षक होता. त्या मंदिरावर त्यावेळेस आपल्या लोकांना जायला परवानगी नव्हती, पण मी गेलो. ते मंदिर मारुतीचे होते. मंदिरावर गेले असता त्या शिक्षकाने मला एक चापट मारली आणि तू मागासवर्गीय आहेस, तू पारावर कसा आलास असं म्हणून त्यांनी मला चापट मारली आणि ढकलून दिले. अशा वेळेस माझ्या वडील भावाला कळाले. वडील भावाने येऊन तिथं पंचनामा केला. भांडण कंटे गाववाल्याने मिटवले. अशा अनेक अडचणी येत होत्या सर. आणि त्याच्यानंतर मी इकडे कसा वळलो तर आंबेडकर जयंतीचे कार्य छोटे मोठे कार्यक्रम पाहण्यासाठी मी जात असताना आंबेडकर जयंतीवर दगडफेक केल्या जात होती. गरिबाच्या घरावर दगडफेक करायची, लोकांना त्रास देत होते हिंदू धर्माचे लोक. या गोष्टी माझ्या नेहमी कानावर येत असल्याने आंबेडकर चळवळीमध्ये काही लोकांच्या सोबत मी B.S. मोरे, लक्ष्मण गायकवाड यांच्या सोबत असल्यामुळे मला त्याचे संस्कार हे केले आणि आपल्या आशीर्वादाने समाजाच्या आशीर्वादाने आतापर्यंत जीवन जगलो आणि असाच तुमचा आशीर्वाद राहावा ही अपेक्षा करतो. आणि तुम्ही माझ्या घरी आलात, मला एवढं सहकार्य दिलात, माझ्या कामाची दखल घेतलात
मला म्हणजे तुम्ही येऊन माझा मोठेपणा मला माझे हिंमत दिलात त्याच्याबद्दल तुमच्या चॅनलचे लोक लढा न्यूज या चॅनलचे श्री गोडबोले साहेब तुमचे अशोकराज कांबळे सामाजिक कार्यकर्ते या अशोकराज कांबळे सोबत माझे जवळजवळ 40 वर्षाचा संबंध आहे सर. हा माणूस निस्वार्थी 5 पैसे न घेताना गोरगरीब कोणत्याही लोकांचे काम करते. कास्ट सर्टिफिकेट असो किंवा कोणताही प्रमाणपत्र तहसील मधून द्यायचं असो किंवा कोणत्या नगरपालिकेमध्ये काय बोलायचं असेल कुणाला काही मदत करायची असेल तर हा माणूस सगळ्याच्या निस्वार्थीपणे काम करते. आणि इतकंच नाही तर रामदास आठवले समाज कल्याण मंत्री हे समाज कल्याण मंत्री महाराष्ट्राचे बिचारे त्यांच्याकडे जाऊन लोकांचे घराणे सांगते आणि त्यांचे कामं करत असते. हे अशोकराज कांबळे हे माझे मित्र आहेत. जवळजवळ 40-45 वर्षापासून आहेत. त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. तुमचा सुद्धा मी आभार मानतो.